गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आज आमचा परत आराम करायचा दिवस आहे. गुड मॉर्निंग हेराम. कौन है ये लोग? कहां से आते हैं? हेराम रिएक्शन दे काहीतरी. काय करू मी अशा नवऱ्याचं. इतके दिवस पाऊस चालू असल्यामुळं कपडे घरातच वाळत घालायला लागले. आता त्याचा खूपच माझा पसारा झाला आहे. सो आत्ताच बेडशीट सगळी काढून धुवायला टाकलेली आहे. सो आज रूम आवरायचा दिवस आहे. एक टास्क कंप्लीटेड. मंगल मावशी मला रोज सकाळी सकाळी माझ्या वेळेत येऊन पोळ्या करून त्या आज संडेला त्यांना आम्ही आरामात यायला सांगितलं. हो की नाही मंगल मावशी? हो हो. आज आईनं पण आवरावरी काढलेली आहे सगळी. आमच्या भाभी आलेल्या आहेत आणि त्यांचं झाडू आम्हाला ह्या भाभी आमच्या झाडू आणि पुसायला आहेत. हाय भाभी. सो आज सेकंड टास्क. काय झालं ग? काय करतेस तू? हे कसं तिथे अडकून बसलेलं? आज पाऊस नाहीये, थोडं ऊन आहे. सो माय थर्ड रेड. हे रू काय घेऊन आला? अरे डाएटचं काय? 2 hours later. जयावेणीच्या घरी आलो. जयावेणी काल आपल्या ब्लॉग मुळे तिला खूप लोकांनी त्रास दिलेला आहे की सोजवळ वगैरे म्हणल्यावर आणि माझी पोरगी आलेली आहे बंगलोरवरनं. सोजवळ वीणा तुला काय म्हणायचं याच्याबद्दल? सोजवळ बापरे, मला एकदम शॉकच लागला. दिवस आले अशा असं म्हणजे माझ्याबद्दल असं लोक म्हणू शकतात की ही सोजवळ नाही, म्हणजे हेच माझ्यासाठी ऐकतो. इतके दिवस शिस्त नव्हती, आता सोजवळ. हे बघ माझी जयावेणी खूप चांगली आहे. तिला सगळी प्रॉपर शिस्त आहे. मस्त जोक मारा रे. या हात रे हलकट हात. दाखव जे आपण तिथं खायला मिळणार नाही. म्हणजे या जन्मात हे गेलं सगळं का म्हणजे हे कळलं का? कॅमेरा आला की त्यावेळी ती आपण सारखं कॅमेरा म्हणते. 7 चक्रांवरचं सायलीने मला करून पाठवलंय आणि इतकी सायली ग्रेट आहे. तिला आता 9वा महिना चालू असताना तुम्ही हे दोन्ही कामं माझी पूर्ण काल रात्री केली आणि आज तिला दुसरं बाळ झालंय. Super excited. And as usual, sofa is from Comfort Zone. That's very important. Sofa, all the furniture you see here is from Comfort Zone. कम्फर्ट झोन आम्ही देणारच आहोत. कम्फर्ट झोन काय आहे तुम्ही मध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय. तर त्याचा एक वेगळा ब्लॉग आपला होईलच. गणपतीच्या वेळेस नक्की आपण तो ब्लॉग करू. येस, मी एकदम भारी ड्रेस पण आणलाय बिकॉज आय एक्सपेक्टिंग टू बी इन द ब्लॉग. पण आम्ही खूप व्यवस्थित बोलणार आहोत. आम्ही अजिबात काही तांचर बोलणार नाही. हे शक्यच नाहीये, म्हणजे दिस इज इम्पॉसिबल. मग काय आणलंय तुझं? वीणा कशी मुलगी आपली सांग की. ओ गॉड, असं रिव्हील करायचं नसतं. सपोज टू बी अ सिक्रेट. सपोज टू बी अ सिक्रेट. आम्ही रिव्हील नाही करणार. नो नो वाटतंय हाऊ इज इट टू हॅव अ रेडीमेड चाइल्ड. हा तू रेडीमेड डॉटर मिळाली ना तुला. हो, आणि ती सुद्धा मोठी. तेच ना. मग लगेच लग्न पण झालं आणि तिचं. हो ना. लगेच वगैरे काही नाही. तू आणि मी 2012ला भेटलो. हो, 12 नंतर. त्याच्यानंतर 12 वर्ष झाली. 12 वर्षांनी लग्न झालं म्हणजे बघ. मग बघ किती रेडीमेड. रेणुकाबद्दल तुला काय बोलायचंय? रेणुकाबद्दल नको बया.
हे बोललो तर परत तिकडनं फायरिंग गन बी येतील. हो. ऑलरेडी हिला खूप झाकून झालेलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे माझा जॉब, माझं सगळं लाईफ तिच्यामुळेच घडलेलं आहे. तर परत दुसरं काहीतरी बोलल्यानंतर मला उगीच मुस्कळे वगैरे त्यामुळे नाही रेणुकाशी नाहीये. तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडला असेल. मी स्टार्टिंगला पण सांगितली रेणुका मापाची ही छोटी बहीण आहे. जया वहिनीची मुलगी. बरं, तुला जया बहिणीने काय ऑर्डर दिले की नाही आजूबाजूच्या अमेझॉन मध्ये जॉबला लागल्यावर? काय बॅग्स आणि चपलास घे आणि बॅग्स आण आणि प्रोटीन पावडर पाठव. दॅट वॉज युज्युअल. म्हणजे अमेझॉन मागं मध्ये फ्लिप ह्याला होतीस ना तू, मेक माय ट्रिपला. तेव्हा सगळ्यांना ती सांगायची की मी फोनवरून लोकांची टुरिझमचं बुकिंग करते. आता ती लोकांना बहुतेक सांगत असेल की मी पॅकिंगच्या जॉब मध्ये वगैरे आहे. त्यामुळे तिचा काही गेम नाही, कदाचित ती असं पण सांगू शकत असेल. सांगायचं अमेझॉनला तुम्हाला डिस्काउंट मध्ये काय हवं तर वीणाला कॉन्टॅक्ट करा. वीणा काहीतरी डिस्काउंट मध्ये हवं असेल तर वीणाला फोन करा. माझा काही संबंध नसेल तरी तिला माहिती असेल. म्हणजे A few moments later. नंतर आम्ही गेलो किगामध्ये पुरणपोळी आणि मोदक फ्लेवर आईस्क्रीम खायला. तू किती वेळा येऊन खाऊन गेला तिथं आईस्क्रीम? अशा तऱ्हेने संयुक्ताचा संडे एकदम फंडे झाला. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.